तर मंडळी आमचं जस्ट आत्ताच दर्शन झालेलं आहे आणि आज खरंच महादेवाचं पिंडीवरती दर्शन घेऊन खूप छान वाटलं. आपण मुलांचं भविष्य बघतो ना, तर आपण मुलांच्या भविष्यासाठी बघतो, मुलं काहीच करत नाही. म्हणून आपलं आयुष्य आपण कमावं, खावं, एन्जॉय करावं, फिरावं. त्यात आयुष्याची हे खरी मजा आहे. मजा आहे. तर पहिलं गुप्त झाले, हा तर पहिले ध्यानस्थ बसले, मग ते वर प्रगट झाली पार्वती. मग शंकरा एवढा तू दर्या खोऱ्यात बसलाय, हा दगडा दुगड्यांमध्ये बसलाय, माया बसल्या. हा ते सोनं घेऊन ते सुख नाही आहे. नाही आजकाल ज्याचा खूप मोठं लग्न होते ना, तो अतोनात पैसे खर्च करते, त्याची पोरगी ज्याच्या घरी जाते ते सुखी नाही आहे. सुखी नाही, हे पाहायला आम्ही डोळ्याला. खरंच नाही सुखी. पुणे शहर अजूनही अर्धवट झोपेत होतं. सकाळचे 5 वाजले होते. रस्त्यावर मोजकेच माणसं होती. पुणे स्टेशनवर पोहोचलो. नेहमीची धावपळ आज थोडी शांत वाटत होती. स्टेशनच्या बाहेरून बस पकडली आणि शिवाजीनगर बस स्थानकाकडे निघालो. पुणे हे केवळ शहर नाही, तर शिक्षण, संस्कृती, इतिहासाचं केंद्र आहे. बसच्या खिडकीतून बाहेर पाहताना पुण्याचे रस्ते हळूहळू मागे जात होते. शिवाजीनगर बस स्थानकात पोहोचलो. तिथे उभे असलेल्या लालपरीमध्ये बसलो आणि तिकडनं सुरू झाला आमचा पुढील प्रवास. थंडी खूप होती म्हणून कानाला टोपी लावली, रुमाल बांधून घेतला आणि थोड्या वेळेसाठी झोपलो. शहर मागे पडत गेलं आणि निसर्ग जवळ येऊ लागला. वाटेत लहान लहान गाव, शेत, डोंगर, वळणदार रस्ते आणि मातीचा सुगंध जाणवत होता. लालपरी म्हणजे फक्त बस नाही, ती शहरांना गावाशी जोडणारी नाळ आहे. आमची लालपरी पुण्यापासून प्रवास करून काही वेळ पुढे आल्यावर एक धाबा दिसला आणि तिथे आमची लालपरी थांबली. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेमध्ये आहात. तर मंडळी आज आलो आहे एक नवीन ठिकाणी, जे खूप वर्षापासून याची इच्छा होती, परंतु वेळ मिळत नव्हता आणि तो काळ साथून येत नव्हता. तर आज मी आलो आहे भीमाशंकरच्या दर्शनासाठी आणि आम्ही वाटेमध्ये आहोत. वाटेमध्ये बस थांबली, अजून पोचलो नाही आहे, पण माझ्या मागे खूप नजारा बघतो तुम्ही, कसा नजारा आहे मस्तपैकी. आणि आमची बस आता धाब्यावरती थांबली आहे. तर या ठिकाणी आता आम्ही चाय नाश्ता वगैरे करतो काहीतरी. सकाळचे अजून 7 वाजलेले आहेत. छान असं ऊन पडलंय आणि बस थांबली आहे बघा. तर ही बस तुम्हाला जी आहे ती पुणे शिवाजीनगर या ठिकाणी मिळते डायरेक्ट भीमाशंकरसाठी. तसं मला माणसांमध्ये मिळून मिसळून राहायला आवडतंच, परंतु पुढे मला हे काका भेटले आणि त्यांच्यासोबत आम्ही नाश्ता केला आणि गप्पा देखील मारल्या. खूप छान वाटलं हे सगळं. बरोबर ना? तुम्ही कुठे चालले? आम्ही तर गोरेगाववरून आलोय, पण मी कोल्हापूरला. मी चॅनलवरती युट्यूबवरती टाकतो, काय नाव तुमच्या युट्यूबचं? कोल्हापूर ट्रॅव्हलर. कोल्हापूर ट्रॅव्हल काकांचं चॅनलचं नाव आहे. काहीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे आमचे भाऊ आहेत ना, माझ्या भाऊंना निघावं लागतं घेऊन कधी कधी. हा, भाऊ निघत नाही. काका एक प्रश्न आहे की किती पैसे कमवले पाहिजे की माणूस सुखी होईल? जास्त पैसे कमवून कधी माणूस सुखी होत नाही. जेमतेम पैसा असावा, पोटापुरता असावा आणि आयुष्य एकदम एन्जॉयमध्ये जगावं माणसाला. शिल्लक किंवा काय ठेवण्याच्या मागे लागू नये. आपण म्हणतो की चला संसाराडी करून ठेवा, त्यानंतर ते परत काही अर्थ नाही.
बॅलन्स वगैरे काही ठेवण्याचा अर्थ नसतो. आपण मुलांचं भविष्य बघतो ना, तर आपण मुलांच्या भविष्यासाठी फक्त मुलं काहीच करत नाही. म्हणून आपलं आयुष्य आपण कमावं, खावं, एन्जॉय करावं, फिरावं. त्यातच आयुष्याची हे आहे, खरी मजा आहे. मजा आहे. नको जास्त पैसा, आयुष्यात जगता यावं माणसाला. झोपड्यामध्ये सुद्धा माणसांना भाजी भाकरी खाऊन सुखी आहेत खरं आहे, आणि करोडो रुपये कमवून बिल्डिंग मध्ये पण सुखी नाहीत. हे खरं आहे. झोप चांगली लागली पाहिजे, पचनक्रिया झाली पाहिजे, खायला चांगलं पचलं पाहिजे आणि पडल्या पडल्या झोप लागली पाहिजे. त्याला म्हणाले सूट. खरं आहे मित्रांनो, आपण कितीही कमवलं तरी ते कधीच राहत नाही आणि कधीच आपल्या आशा पूर्ण होत नाही. शेवटी काय, जे आपण जगतो तेच आपल्या सोबत येत असतं. चला, नाश्ता झाला. चला मास्तर, बसा. आता काय तुमचा नेहमीचा प्रवास आहे. नमस्कार मंडळी, तर आम्ही आलेलो आहोत आता भीमाशंकर मध्ये आणि तुम्ही बघता मागचं पूर्ण नेचर ऑसम आहे. ऑसम. आता फ्रेश वगैरे झालो आहे मी. आता चाललो इकडनं मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी. इकडनं खूप भारी हे लोकेशन काय वाटतंय, अफलातून आहे, अफलातून. सह्याद्री पर्वतरांगा, महाराष्ट्राचा कणा आणि अखेर भीमाशंकरला पोहोचलो. थोडं फ्रेश झालो आणि आसपास निसर्ग पाहिला. तर फायनली इकडचे काही पॉइंट आम्ही बघितले आता आणि इकडे आम्ही चाललोय आता मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी. तर खूप छान आहे मित्रांनो, वन डे साठी आम्ही आलो होतो. भीमाशंकर हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. पौराणिक कथेनुसार भीम नावाचा राक्षस लोकांना खूप त्रास देत होता. भगवान शंकराने इथे त्याचा वध केला. त्याच वेळी पृथ्वीवरून भीमा नदीचा उगम झाला. भीमाशंकर मंदिर हे नागरा शैलीत आहे. प्राचीन दगडावरून कोरीव काम आजही इतिहासाची साक्षी देतं. तर मंडळी, आमचं जस्ट आताच दर्शन झालेलं आहे आणि आज खरंच महादेवाचं पिंडीवरती दर्शन घेऊन खूप छान वाटलं की महादेव जेव्हा जेव्हा बोलवतात तेव्हा तेव्हा मनाची इच्छा आणि समाधान देतात. आणि आम्हाला दादा भेटले, दादासोबत दर्शन केलं मस्तपैकी आम्ही. काय दादा, मस्त मजा आहे. चला, अजून एक ठिकाणी अजून जायचं आहे, म्हणून ती जागा देखील दाखवतो. तर मंडळी, आता मी जे मुख्य मंदिर आहे तिकडे दर्शन घेतलं आणि इकडनं आता जिथे गुप्त भीमाशंकर म्हणून ओळखलं जातं अशा ठिकाणी आम्ही जंगलाच्या माध्यमातून 2 किलोमीटर अंतरावर आहे आणि 2 किलोमीटर आता हा जंगलाचा जो रस्ता आहे त्याच्या रस्त्याने आम्हाला जायचं आहे. सर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनानंतर आम्ही डोंगर दऱ्यातून एक गुप्त भीमाशंकराकडे निघालो. ही वाट शांत आहे. मन आपोआप शांत झालं. क्षणभर सगळं विसरून फक्त श्रद्धा उरली.
खोल दर्या, ऊन, ढग हे सगळं आम्हाला जाणवत होतं. थोडी पुढे गेलो आणि वाटेत माकडं होती. जंगलातून रस्ता शोधत 1.5 किलोमीटर आम्ही आतमध्ये चालत होतो. निसर्ग किती काही आहे हे ते जाणवत होतं आम्हाला. त्या ठिकाणी असणारी झाडं, पाखरांचा आवाज हे सगळं आम्ही अनुभवत होतो. काय पिऊया? लिंबू पाणी पिऊया? मीठ नाही केली होती भाऊ, मीठ वरती मिळा. नाही किती तुमचं असं इथलं वाय वाय काय देऊ शकता तुम्ही? चहा पाहू शकता का? हो भाऊ, चाय पिला? चाय घेऊया. चाय घे. पाहत आहे आणि पाण्याची बॉटल पण दे. तुम्ही बरे आहात ना? हा बरे बरं. थंडी लागली ना मग तुम्ही इथं किती वाजेपर्यंत राहता? 5 वाजेपर्यंत. नंतर वापस कुठे राहिला ताई इकडे? 5 किलोमीटर गाव आहे आपलं. हा ना. इथं आले. हो. या साईडला तुम्ही आले ना समोरून इकडे समोर रस्ता गेला तो आपल्या गावाला. अच्छा. माणुसकी होती, माणुसकी होती. जास्त पैसे पण माणुसकी पण नाही, सुख पण नाही. काहीच नाही. ते पोलीस कोणाला आता नाही असं कमी नाही. अवघड झाली. कारण की पहिलं लगीन होताना आई हं. ते पालं विकतं बघा. आता गुरुवार चालू झाले तर पालं हो, हो, पाच हो, झाडांचे हो, पालं. हो, हो. ते विकून सोनं वगैरे घेतलेलं आहे. हो ना तर. कानातले वगैरे. हो बरोबर आहे ना. आता एवढा माणूस काम करतो, एवढं कमवतो तरी सोनं नाही नाही घेऊ घेऊ शकत. नाही घेऊ शकत आता कसं घेणार? कसं घेणार? ज्याच्या काय तोच बाबा घेईन. शकत. त्याला लग्न असतं पण तर ते सोनं घेऊन ते सुख नाही आहे. नाही. आजकाल ज्याचं खूप मोठं लग्न होते ना, तो अतोनात पैसे खर्च करते, त्याची मुलगी ज्याच्या घरी जाते ती सुखी नाही आहे. की नाही. आम्ही म्हणजे कोरोना काळात जेव्हा लोक घराच्या बाहेर नाही निघे, मी पश्चिम बंगालला गेलो होतो वर्धेवरून 4 स्टेट पार. तेव्हा पाहिलं ना आम्ही, म्हणजे ज्याच्यापाशी करोडोन पैसा आहे हं. त्याला कोणी हात लावायला तयार नाही. त्यांना घर पण नव्हतं राहायला. नाही नाही, आमच्या दवाखान्याचे लोक मेले. हा ना. सेवाग्रामले खूप मोठा दवाखाना आहे आमचा, कस्तुरबाच्या नावानं. हा. कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम म्हणून दवाखाना आहे. महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स म्हणून कॉलेज आहे. तर करोडो, ज्याच्यापाशी करोडोची संपत्ती आहे, ज्याच्या इशाऱ्यावर 100 लोक नाचे, त्याला हात लावायला कोणी तयार नाही, त्याची राखण न्यायला कोणी तयार नाही. ह्या काळात चांगले चांगले लोक शहरातून खेड्याकडे गेले खेडेकडे. आणि आजही राहून राहिले. बरं हा. राहून राहिले, त्याचं आयुष्य वाढलं. तुम्ही जे इथं आहे ना, तुम्हाला इथं 1001% ओरिजिनल ऑक्सिजन भेटून राहिला. तुमचे जे लंग्स आहे, फुफ्फुस लंग किडन्या, ह्या पूर्ण प्रमाणात पाहिजे फुलून म्हणजे. राहिल्या. सुख पाहिजे आयुष्यात. बरोबर आहे ना. काय इथं अर्थ नाही, यायला पैसा original कमवून oxygen काय झालं अर्थ नाही, काय नाही. येतं. मग किती कमवलं ना तर काय घेऊन जाणार आपण नाही. नाही, आपल्या विषयच नाही सोबत. तुमच्याकडे. फक्त हाय तोपर्यंत बघा बस, माझं. माझं काय वेळ? अहो मेले याचीच देण्यासाठी. दरीचं. अग्नीचीच देणे. दरीचं. काय आहे सांगा बरं आपलं माणसाचं मनुष्यासाठी काय? त्यानं बोलवलं तर केव्हा जावं लागेल याची गॅरंटी मग. नाही आहे. चला कळलं त्याच्या हातात ते सगळं तो कधी पण येऊ शकतो. आपल्याला.
झाली मग अत्याचार जास्त झाला, कोणी कोणाला ओळखत नाही, माणूस की नाही राहिली. माणुसकी राहिली नाही. मग देव पण मग काय करतो, शिक्षा द्यायला लागला. गरम आहे फक्त खाली तुझी गरम आहे. अंदाज तुझा. इथे वाहणारी नदी, आजूबाजूची शांतता मनाला वेगळीच शांती देत होती. हा क्षण समाधान देणारा होता. आणि मग काय, हा सगळा आनंद मी माझ्या या कॅमेऱ्यामध्ये कैद केला. तिथे असणारे हे ज्योतिर्लिंग खूप जुनं आहे. असं म्हणतात की शंकर याच ठिकाणी आधी आले होते आणि इथून मग त्यांनी दर्शनासाठी भाविकांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी वरच्या बाजूला गेले. इथे असणारी ही नदी खूप छान वाटत होतं. हा निसर्ग थोडा वेळ आम्ही त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीचा आनंद घेतला. खरंच खूप घाम झालं. तर हे जे तुम्ही आता बघितलं ते आहे गुप्त भीमाशंकर म्हणून आहे. या ठिकाणी देखील पिंड 3 ज्योतिर्लिंग आहेत, ब्रह्मा विष्णू महेश. थँक्यू. चला पहिलं गुप्त झाले, हा तर पहिले ध्यानस्थ बसले, मग ते वर प्रगट झाले. पार्वती म्हणते शंकरा एवढा तू दर्या खोऱ्यात बसलाय, हा दगडा दुगड्यांमध्ये बसलाय, माय भक्तांना दर्शन कसं देणार. हा मग ते 5 पांडवांनी एक रात्रीत मंदिर उभारणी. ऐसा आहे, पांडवकालीन मंदिर आहे, पांडवकालीन भीमाशंकर जे म्हणते ना, पांडवकालीन पांडवकालीन मंदिर आहे. हे काय भाऊ? रान कांदे रान कांदे काय काम आहे ते? पीठ साठी पीठ वगैरे आकडी वगैरे त्याला काय काय अजून याच्या का तुमच्याकडे? अच्छा हे काय रान चिचो का?
याचा काय फायदा होतो टाचांच्या पाण्याच्या बॅगांसाठी वेगांसाठी? आणि काय फरक काय होतं आणि गॅस असेल गॅस आणि भाई गॅस असेल की आपण कडू खूप आहे. चांगलं पित्त असलं पित्त शेतकरी झालं हे कुठे जंगलामध्ये मिळतं? वनस्पती तुम्हाला बाहेर नाही बाहेर नाही मिळत. मला बघितलं मी ते. भेटत शुगरसाठी भेट घेतो मला पान खाली काय काय मिळतं आपल्याकडे सगळ्या? शुगरसाठी जॉईंटसाठी पाईल्ससाठी गॅस असिडिटीसाठी सर्व इथे भेटतं. तर मित्रांनो, जर तुम्हाला काही आयुर्वेदिक गोष्टी हव्या असल्यास तुम्ही मंदिराच्या मागच्या साईडला भाऊचं जो इथे शॉप लागलेलं असतं हे तुम्हाला वाटलं मित्रांनो, तिथे कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकता. मंदिराच्या बाजूलाच हे आहे. तर फायनली आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. आता आम्ही जरा डोंगरदरा हे फिरतोय, कोकण कडा. मजा आली पण, म्हणजे अक्षरशः भारी वाटलं. तिथे शिवशंकर आले होते, जिथे त्यांनी तपस्या केली. ते सगळ्या गोष्टी इथे आहेत. आणि इकडं दिसणार, आता इकडनं दिसणारा हा कोकणकडा तुम्हाला दाखवतो परत, जो सकाळी आपण बघितला होता. मित्रांनो, हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.